नमस्कार, मी सटम. मी आता हे ट्रायडंट हॉटेल आहे, त्या ट्रायडंट हॉटेल जवळ पोहोचलेलो आहे. माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, जी मोठी इमारत आहे ना ती ट्रायडंट हॉटेलची आणि छोटी इमारत ती ओबेरॉय हॉटेलची. ह्याच ओबेरॉय हॉटेलमध्ये हल्ला घडला होता. आधी आपण आहे ना एकदम टोकाला जाऊ, जिथे सेल्फी पॉइंट आहे. आता सध्या तो पूर्ण बंद असतो, पण तिथेच ते दोन दहशतवादी ते डिंगी बदवार पार्कमध्ये आपल्या साथीदारांना सोडल्यानंतर घेऊन आले आणि तिथून ते शहरामध्ये आतमध्ये प्रवेश करतात. आणि प्रशांत दादाची स्टोरी तुम्हाला माहिती असेलच, तर तिथे जाऊ, तिथे पाहू आपल्याला काय रेकॉर्ड करायला मिळतंय का. बाकी ट्रायडंट हॉटेल आणि बाजूचं ओबेरॉय हॉटेल. माझ्या मागे हा सेल्फी पॉईंट आहे ना, तो तुम्ही कदाचित लगेरो मुन्नाबाई या चित्रपटामध्ये पाहिला असाल. ह्याच सेल्फी पॉईंटवर त्याने डिंगी लावली आणि तिथून आतमध्ये ते प्रवेश करतात. आणि तिथे लावलेले डिंगी प्रशांत दादा आतमध्ये समुद्रामध्ये असतात, मच्छीमारीला गेलेले, ते पाहतात आणि ते टक करतात. बदवार पार्क आहे, त्या बिल्डिंग्स दिसत आहेत तिथे, तिथे घेऊन जातात. तर ह्याच ओबेरॉय हॉटेलमध्ये तिसरं होस्टेज पॉईंट होतं. पहिलं ताज हॉटेल, दुसरं नरिमन हाऊस आणि तिसरं हे ओबेरॉय हॉटेल. पण बऱ्यापैकी प्रकाशझोतात न आलेलं होस्टेज पॉईंट म्हणजे हेच होतं, कारण ताजनी बऱ्यापैकी सर्व गोष्टीची लाईमलाईट घेतली होती 26/11च्या एकंदरीत हल्ल्याच्या बाबतीत. 2-3 इनपुट देतो तुम्हाला. पहिलं तर ह्याच ओबेरॉय हॉटेलमधले एक असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर राजेश कदम, त्यांनी एकंदरीत NSGचा मोरका म्हणून काम केलं होतं. म्हणजे NSGला वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या. त्यांच्याबरोबर आतमध्ये ते गेले होते ज्यावेळेला ऑपरेशन सुरू होतं, त्यावेळेला सुद्धा ते तिथे उपलब्ध होते. आणि ह्याच ओबेरॉय हॉटेलमधलं 1856 नंबरची रूम होती ना, ते वेंटेज पॉईंट होतं. त्याला होस्टेज पॉईंट दहशतवाद्यांनी बनवलं होतं. आणि शेवटची जी चकमक झाली ना NSG आणि एकंदरीतच दहशतवाद्यांची, ती सुद्धा ह्याच ओबेरॉय हॉटेलच्या 1856 नंबरच्या रूममध्ये. आणि चकमकीच्या वेळेला एकंदरीत एवढी गडबड होती की 1856 नंबरच्या त्या खोलीमध्ये काय काय गोष्टी घडल्या ना, त्याबद्दलचा प्रत्येक फॅक्ट नोट करणं शक्य नव्हतं. आणि त्याचमुळे बऱ्यापैकी तफावत आहे फॅक्ट्समध्ये आणि एकंदरीत स्टोरीमध्ये. त्यामुळे कुठलीही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करत नाही. जी ठाम माहिती आहे तेवढीच मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे, ह्याच ओबेरॉय हॉटेलमध्ये घडलेल्या त्या दिवशीच्या रात्रीच्या किस्स्याबद्दलची. आणि नंतर 4 दिवस काय काय गोष्टी घडल्या त्याबद्दल एवढीच माहिती माझ्याकडे तरी उपलब्ध आहे. तर मी ह्या समुद्राच्या लगतच चालत चाललोय कसबला. जिथे पकडलं ना ती गोष्ट पाहायला आणि तुम्हाला दाखवायला. पण तो व्हिडिओ आहे ना थेट 29 नोव्हेंबर 2025 रोजी येईल. कारण कसं आहे, आधी आहे ना आपल्याला नरिमन हाऊस एक्सप्लोर करायचं, जे की आपल्या पार्ट Cचा गाभा आहे. तर आपण आधी ते पाहू आणि त्यानंतर आपण तिथे भेटूच. तोपर्यंत स्टोरी टू बी कंटिन्यूड आणि हर हर महादेव.